नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व सेवा 2023ची सूचनापत्र या ठिकाणी जी जाहिरात होती ती या ठिकाणी अपग्रेड करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही घटकांसाठी जागा वाढलेल्या आहेत तर काही घटकांसाठी जागा सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात आली. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण नवीन जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण आज सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व सेवा भरती 2023 सूचनापत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 8/1/2025 रोजी नवीन GR आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे सन 2023 अंतर्गत गट क, गट ब आणि गट क संवर्गातील 34 संवर्गातील 802 जागेसाठी 14/8/2023 रोजी या ठिकाणी व दैनिक वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2/9/2023 ते दिनांक 25/9/2023 कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे होते. सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर तुम्ही या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यात आले होते. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 34 संवर्गापैकी 11 संवर्गासाठी स्पर्धा परीक्षा दिनांक 30/3/2024 व 2/4/2024 3/4/2024 या कालावधीत तुमची या ठिकाणी घेण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण म्हणजे 26 फेब्रुवारी SBCचे जे आरक्षण मिळाले त्याच अनुषंगाने मित्रांनो या ठिकाणी 34 संवर्गातील 802 जागांची या ठिकाणी लागू करण्यात आलेला नियम आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये ओपन आणि EWच्या जागा ज्यांनी केले आहेत, परंतु इतर कॅटेगरीचे जे उमेदवार असतात म्हणजे कुणबी, मराठा कुणबी अशा प्रवर्गातील ज्यांचं आरक्षण आहे त्यांनी या ठिकाणी उमेदवारांनी या ठिकाणी जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणते घटक असणार आहेत, यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 अनुषंगाने या ठिकाणी 34 संवर्ग, यामध्ये रचनाकार, सहाय्यक, उपरचनाकार, उपमुख्य अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विभागीय अग्निशमक, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतांत्रिक, श्रेणी 2 ऑटोमोबाईल या 7 जे घटक आहेत त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर इतर घटक आहेत त्यामध्ये तुमचा बदल करण्यात आला आहे, तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यकारी अभियंता गट क, गट अ यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत. त्याचबरोबर उपअभियंता गट अ यामध्ये एकूण 13 जागांची पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर उपअभियंता यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुमचं आरक्षण असणार आहे अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र SBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग यांचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब ची पोस्ट एकूण 5 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुमचं आरक्षण सुद्धा अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र व SBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक विद्युत अभियंता गट ब 19 जागा असणार आहेत. त्यापैकी सेम आरक्षण असणार आहेत. सहाय्यक रचनाकार गट ब असणार आहेत, सेम आरक्षण तेच राहणार, एकूण 7 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब एकूण 2 जागा असणार आहेत. लेखाधिकारी गट ब एकूण 3 जागा. क्षेत्र व्यवस्थापन गट ब एकूण 7 जागा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क एकूण 17 जागा. लोकलेखन उच्च श्रेणी गट क एकूण 13 जागा असणार आहेत. लोकलेखन निम्न श्रेणी गट क एकूण 20 जागा असणार आहेत. लोकटंकलेखन गट क एकूण 6 जागा असणार आहेत. सहाय्यक गट क एकूण 3 जागा असणार आहेत. लिपिक टंकलेखन गट क एकूण 66 जागांची पदभरती असणार आहेत. वरिष्ठ लेखापाल गट क